अजित पवारांनी महाराष्ट्रात मोठं बंड केलं। हे बंड राष्ट्रवादीतलं मोठं बंड आहेच, पण पवार कुटुंबात झालेलं हे सर्वात मोठं आणि ऐतिहासिक बंड आहे। त्यानंतर अजित पवार आणि शरद पवार एकमेकांवर अनेकदा टीकाही करताना दिसतात। असं असलं तरी अजित पवारांनी काकांच्या आशीर्वादाबाबत एक मोठं वक्तव्य केलंय आणि त्यावर फडणवीसांनीही चांगलीच बॅटिंग केली आहे। पाहूयात याबाबतचा एक स्पेशल रिपोर्ट। काकांच्या आशीर्वादावरून राजकारण रंगलं। दादांच्या वक्तव्यावरून फडणवीसांचा टोला। आशीर्वादाचे मुद्दे, टोले आणि चिमटे। अजित पवार यांनी मोठं बंड करत शरद पवारांची साथ सोडली आणि भाजपसोबत घरोबा करत सत्तेचा सोपान चढले। तेव्हापासून अजित पवार आणि शरद पवार हे एकमेकांवर संधी मिळेल तेव्हा टीकेचे बाण सोडत असतातच। त्यातच आता अजित पवारांनी एक वक्तव्य केलंय ज्याची खूपच मोठी चर्चा रंगलेली आहे। चुलत्यांच्या आशीर्वादानं माझं चांगलं चाललंय असं म्हणत अजित पवारांनी नवी गुगली टाकली आहे। कर्म धर्म संयोगाने आई बापाच्या कृपेने चुलत्याच्या कृपेने बरंच चांगलं चाललंय आमचं। काही देऊ नका, फक्त प्रेम द्या। माझा नमस्कार घ्या, तुमचा नमस्कार करा। अजित पवारांनी शरद पवारांना उद्देशून हे वक्तव्य केलं आणि त्यानंतर अनेकांच्या भुवयाही उंचावल्या आणि काहींना हास्याची लकेरही उमटली आणि हाच धागा पकडत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जोरदार बॅटिंग केली आहे। पहा मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले ते। एक वक्तव्य जे आहे ते चर्चेला जातं अजितदादांचं। ते असे म्हणतात की काकांच्या आशीर्वादाने माझं सगळं काही व्यवस्थित सुरू आहे, त्यामुळे राजकीय वरच्या चर्चा चांगलं आहे। मोठ्यांचे आशीर्वाद नेहमी घ्यायचे असतात, त्यामुळे काकांना आशीर्वादापुरतच त्यांनी आता मर्यादित ठेवलं हे तुम्ही लक्षात घेत नाही आहात। गोपीनाथ मुंडे आणि धनंजय मुंडे असोत, बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे असोत किंवा शरद पवार आणि अजित पवारही असोत, काकांची साथ सोडून पुतणे वेगळ्या वाटेनं गेल्याची अनेक उदाहरणं महाराष्ट्रानं याआधी देखील पाहिलेली आहेत। आता अजित पवारही वेगळ्या वाटेवर असले तरी त्यांना अधूनमधून आशीर्वादासाठी काकांची अर्थात शरद पवारांची आठवण येते हे महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचं द्योतक आहे एवढं मात्र नक्की। हरिदास तावरे, लोकशाही मराठी, बीड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।